सगळ्यांना, कसे आहे सगळे बरे आहेत ना? तर बघा लग्नाच्या तयारी बरोबर आहे ना, आम्ही स्पेशल काहीतरी आज बनवायला घेतलेले आहे आणि म्हणलं याची रेसिपी तुम्हाला पण सांगावं. कारण हे बनवलं ना आमच्या घरात आहे ना सगळ्यांना इतकं आवडतं ना, मी खास करून मी बनवलेलं, त्याच्यामुळे म्हणलं मी कशी कशी बनवते ना ते तुम्हाला सांगावं. पांढरा ते आलेला आहे बघा आज इकडे जिंतीला, तर त्याला तर लय आवडते मी बनवलेल्या कापण्या. तर मी कापण्या बनवायला घेतलेत बघा. त्याच्यासाठी नाही तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं एवढं असं चाळून मस्त असं. याच्यात आहे ना मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर हे मीठ टाकलं आणि इथं मी घेतलेला आहे आपला खायचा सोडा. तर खायचा सोडा पण थोडासाच टाकायचा आहे बघा. ही सोडा टाकून घेतला. ओके. आणि आता याच्यात आहे ना सूट बडीशेप जी की मी आधीच याची पावडर बनवून ठेवलेली, ही पावडर पण टाकायची आहे बघा. तर आपल्या चवीनुसार टाकायची मी एवढी घेतली, कारण हे टाकलं ना कसं खमंग असं लागतं ना, त्याच्यामुळे थोडीशी जास्तच टाकते मी. तर ही बनवून ठेवली होती मी, कारण आहे ना आता पोळ्या वगैरे बनवायचे ना सवासणीला, तर ही लागणार आहे आपल्याला, त्याच्यामुळे मी अगोदरच बनवून ठेवली होती. आणि इथं ना तेल गरम करून घेतलेलं आहे बघा मी. तर हे तेल पण याच्यात मिक्स करायचे. तर हे आधी मी मिक्स करून घेते आणि नंतर तेल वरते, नाहीतर सगळे एका जागेवरतीच व्हायचं. मला वाटतं मीठ थोडंसं कमी पडलंय, अजून टाकावं थोडंसं. आणि अजून बघा काय काय टाकते आणि कापण्या कशा होतात ना ते नक्कीच बघा तुम्ही आणि मला पण सांगा. कारण पांढरा त्याला मी विचारणार आहे की कापण्या कशा झाल्यात म्हणून. त्यालाच आवडते जास्त करून, भावड्याला आणि त्याला, त्या दोघांना माझ्या हातच्या कापण्याला लय आवडतं. अजून कुणी तर खाल्ल्या होत्या तिकडं नेलेल्या, कुणी खाल्ल्या होत्या काय माहिती त्यांना. आणि याला ना कापण्याला लावण्यासाठी ही खसखस आहे बघा, खसखस लावून अशा मस्त अशा करायच्यात. तर हे मी मिक्स केलेलं आहे. आता ही नेट चालू आहे ना किचन ही बघा. तेल गरम करून घेतलेलं मी, थोडस थंड झालंय केळ बोलूस. तर नाहीतर तेल ओतलं ना असं, ती सोडा टाकलेलं, लिंबून सोडा एकत्र केल्यावरती कसं होतं बघा. तेल थोडंसं थंड झालंय, असू द्या. चला इथं ना मी हे ठेवले बघा. तर हे पण सांगते तुम्हाला. मेन महत्वाचं म्हणजे आपण ही पीठ आहे ना आता साध्या पाण्यात नाही मळायचं. ही जसं मी पाणी घेतलंय ना असं नाही घ्यायचं. तर ही गूळ टाकलेला आहे याच्यात चवीसाठी. तर ही गूळ मी टाकून ही पूर्ण असं पाणी उकळून घेतलेली बघा. गूळ थोडा सुद्धा नाही याच्यात. आणि ही मिक्स केलेले. आता हे नाही तेल टाकलेलं मी मिक्स करून घेते पूर्ण असं. तर प्रत्येक वेळेस मी जशा करते कापण्या तशाच करते. आणि तुम्हाला पण असंच सांगते, जर तुम्हाला येत नसेल तर आणि येत असतील तर असं म्हणू नका की लय लागली शिकवायला, लय सुगरण असल्यावर करते असं काही म्हणू नका. मला आवडतेत म्हणलं तुम्हाला पण सांगावं मी कशा कापण्या बनवते. आणि ही अशा तुम्हाला पण म्हणजे तुम्ही बनवता असाल तर अशाच बनवते का ते पण नक्की सांगा कमेंट करून. काय याच्यात काय चुकतंय का, काय बरोबर आहे का ते पण सांगा, काय कमी पडतंय का ते. तर चला आता याच्यात ही गुळाचं पाणी ही ओतून घेते. तर ही मी असंच प्रत्येक वेळेस असंच करते बरं का, कारण ह्याला ना साईडला गाळून नाही घेत, असंच ओतते. जसं लागेल ना तसं असं ओतून घेते. आणि ही आता जेवढं पाहिजे तेवढंच, पातळ पण व्हायला नको, नंतर न पाहिजे तसं पाणी आपण याच्यात घेऊ शकतो त्याच्यामुळं. आणि ही गरम आहे ना त्याच्यामुळं ही उलटाने मी असं हलवून घेते. गरम नसतं तर हाताने मळून घेतलं असतं बघा. तर ही गुळाचं पाणी मस्त असं मिक्स केलेलं आहे. आणि ही चांगलं आता ना असं मी मळून घेणार आहे आणि 1 तासभर याला मुरायला ठेवणार आहे. आणि नंतर ना मग मस्त अशा खसखस लावून कापण्या बनवून घेणार आहे. तर कापण्या कशा होतात आणि पांडुर तात्याला मी केलेल्या कापण्या म्हणजे आता केलेल्या ही चवदार होतात का नाही, कशा होतात ती नक्कीच तुम्ही बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघू आता सगळ्या कापण्या झाल्याच्या नंतर ना बघा. आता 1.25 तास चांगलं पीठ मुरलेलं आहे. 1.25 तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो बाहेर, तात्या आणि मी. आणि स्वीटीचा रिझल्ट पण आला बघा. ती मार्क किती पडली काय झालं ते तिच्या चॅनलला तुम्ही बघा, तिने किती दिवा लावलाय ते. आणि आता सध्या मी तुम्हाला आपलंही सांगते. तर ही बघा 1.25 तास झालं पीठ मुरत होतं चांगलं. आता मी घेतलेलं आहे याला लाटायला, तर तेल गरम करायला ठेवले. इथे एक लाटी लाटली आणि तेल गरम होते तर मला एक गोळा करावं, कारण हे ना असं एकदम लहान म्हणजे ही ना जाड पण नाही आणि पातळ पण नाही, मध्यम लाटावं लागते तेव्हा ती अशी मऊ होती खुसखुशीत. तर ही बघा याला मी ना कापून घेते, मस्त असं कापून घेते आणि तळायला टाकते. तर स्वीटी तळायला बसणार आहे या म्हणजे प्रत्येक वेळेस दिवाळीचं काय पण असं करायचं असलं ना तर स्वीटी तळायला बसली. कापण्या असू द्या, करंजा असू द्या, शंकरपाळ्या असू द्या, ती मला मदत करू लागते. तर ही बघा मस्त असं मी कापून घेतलेले आणि तेल पण गरम झाले. मामा काय म्हणतात
आंबा आता कच्चा आहे. आंबा हा आंबा कच्चा आहे तर. दोनच कशाला आणलं? मम्मीने दोनच आणलेलं. पिकलेलं दोनच होतं त्याच्यात. तर आता ही मी याच्यात टाकून घेते मस्त मसाला. अशा बघा एकदम अशा पातळ मी हे दाखवते तुम्हाला. अशा पातळ पातळ बनवलं टाकू का? मी जांबू आण त्यांच्यानं. हे होऊ दे की आता. सगळे अशा टाकून घेते मी. आणि ही वरच्या ही भाजूच तर आहे ना मी खाली लाटून घेते बघा इथं. तवर ह्या भाजून अगं दामाने बस की थोडं थोडं टाक. तर ते वरती यायला लागले. एकाच साईडला टाकायचं ते. मग काय चौकडून टाकली. ह्या बघा मस्त अशा भाजून ठेवून वरती येत होतं. मला इथलं हे आवरायचं होतं. गॅस हे घासून काढायचं होतं, स्वच्छ करायचं होतं. पण बसलो गप्पा मारत बाहेर तात्या आणि मी ती तसंच बसलो. राहून गेलो हे काम करायचं. आणि दाजी आणि आप्पा पत्रिका वाटायला गेले, तुम्हाला तर माहिती आहे. मस्त अशा चांगल्या सारखं हलवत राहायचं ना. तर एका साईडने भाजतात आणि दुसऱ्या साईडने नंतर ही असं जरी करायला गेलं ना ती कलटी मार्क लगेच होत आहे का? हो, ही कलटी होतच नाही, लगेचच त्याच साईडला येतं झालं. त्याच्यामुळे ह्याला सारखं आता अजून कापण्या पाहिजे. तेल भरपूर आहे त्याच्यामुळे मी निम्म्याच टाकलं. सगळ्या टाकायला पाहिजे होत्या. पहिला घाण आहे असू द्या. बघू आपण सगळ्या कापण्या कशा होत्यात आणि तात्याला खायला दिल्यावर टेस्ट याची कशी झाली ती पण बघू. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. पूर्ण असा घाणा टाकलेला आहे बघा मी जेवण केलं तेवढा. मस्त असं भाजून घेते. लाका लाज वाटली पाहिजे तुला. वाव करतोय गुळाच्या पिठाच्या कापण्या मागतोय खायला. तिकडे रानात जावं, शिकार करावं, सरोड धराव, उंदीर धराव. इथं बसलाय बायांपाशी किचन मध्ये. वाव पीठ देऊ का खायला? हा तर बघा की त्याने कसं नजर टाकली खाली. हा दर एवढं का आता पुन्हा मागू नको. तेवढंच का? वाव लका तुला माझार म्हणाव का? कोण म्हणलं वाघाची मावशीला का? तू बोका म्हणल्या वाघाचा काका असल. काय संबंध आहे त्या वाघाचा आणि तुमचा? वाघला का किती पॉवरफुल शिकार करतो, हत्ती तोडतो आणि तू तोड कापण्या आणि दर खा अजून एक. थांबा किती मागतोय, थांबा किती थांबा आता मागतोय. बघ कसं मागते. हा तेवढं खाऊ दे. खाल्ले कस करत बरं कापण्या चांगल्या झाल्यात ना? हा चवीला येईल. तू आता 5 वेळा इचरायच्या, 6व्या वेळेला मी चांगला रिव्ह्यू दे. व्हिडिओ मध्ये सांग की चांगलं झालं. चांगला वेळ आहे तो. 6व्या वेळेला इचरू नको. तगा तगा झालं बरं का त्याचं खाऊन. झालं आता बराच वेळ झालं खातायची त्याच्यावर आणि आता 4-5 खाल्ल्या तर यामधनच व्हिडिओ चालू केला आहे. तरी पण आता तुमच्यापाशी 4-5 खाल्ल्यात तर माझ्यापाशी लय खाल्ल्यात तुम्ही. आता तुझं बाहेर उभा राहून पुढे येऊन असं तोंडाकडे या करतं. दर वाव. देखील म्हणतोय तगा तस नसतं करायचं. दर खावा. नको आता. नाही दर खा. हा खा खा म्हणे खा. भरलं त्याचं. नाही. मग अशी तुमचं गाणं ऐकायला आलता का नाही? मला अर्ध तोडून दे. तुटा नाही मला. तोड. वाव. सगळ्या कापण्या ही बनवून झाल्या. तात्याने खाल्ल्या पण आणि त्याला आवडल्या पण, चांगल्या झाल्यात म्हणला. आणि मी थोड्याशा बांधून पण दिल्या बघा. नाही का गेल्यावरती लेकरं पूजा आई प्रियंका सोमा सगळी खात्याने थोड्या थोड्या म्हणून. आणि इथं ना तात्याने येताना कोथिंबीर आणि आंबा आणलेलं तर ते आता मी थोडंसं घेते. कोथिंबीर पण घेते थोडी आणि डबल अशी टाकून आणली काय हे बघा. याच्यात अशी कोथिंबीर रानातली आप्पाच्या. हा आप्पाच्या रानातली आणली. इतकी नको एवढी बाद झाली. आणि ही सगळी इकडं. आणि ही पंढरपूरचा प्रसाद आहे. इथं हार आहे. आम्ही आहे माग. तर ही आणि ही कैऱ्या घ्यायच्यात. ही पण लय गोड आंबा आहे बघा. आप्पांची इथला आप्पांनी कोथिंबीर आणि आंबे त्यांच्या रानातलं दिलं तर सत्काराचं नारळ दिसते ही. तर ही 4 आंबा आपल्याला बाद झाला आहे ना. मोठे लय मोठे लय गोड आहेत आंबा. मागच्या वेळेस तात्याने मी नको म्हणलं तर ठेवलेला ना मी नंतर न खाल्लेला लय गोड लागलेला. तर चला मामाचं 2 शब्द बघू काय म्हणतो. तर थांब की मी लावते की.
काच आंबा घेतलं दाजीची चप्पल घालून आलाय हा तात्या कापण्या पाठीमागे ठेवले घरी गेल्या गेल्या काढ ध्यान करून हा? आंबा घ्यायचा आता. बस हाय तर की इथं हे काय करायचं आणि दमाने जा गेल्यावरती फोन कर हा चला, बाय. जावा दमाने बाय बाय मांजर आहेत का बघ? नाहीत मांजर नाही फोन राहिली दोन मांजरं. राहतच 2. चला तात्या चालला आता आम्ही पण धुणं भांडी राहिले तात्या आल्यावर तसंच गप्पा मारत बसलो आणि दुसऱ्या कामाच्या नादी बाय बाय. चला गेला आता तात्या आम्ही घेतो आता धुणं भांडी करून कारण आहे ना तात्या आला तसंच गप्पा मारत बसलो ना मग धुणं भांड्याच्या नादीच लागलो नाही का आपण ते केल्या स्वयंपाक केला आणि आपण दाजी तर काय सकाळीच गेलो ते पत्रिका वाटायला तात्यासाठी दुसऱ्यांदा नंतर ना हरभऱ्याची भाजी केली तात्याला आई हरभऱ्याची भाजी द्यायची राहिली की केलेली बाई. केलेली नाही कच्ची जाऊ दे नंतर या 2 दिवसांनी यायच्यातच माघारी मग देता येईल जिमे काय झालं ग आली बाई. जिमे का किती फार आता 3:35. तर चला आता व्हिडिओला करते इथं चेंज आणि घेते कामावर बाय बाय